माझ्या बहिणीवर दोनदा हल्ला झाला, जीवघेण हल्ला झालाय. कालपासून ती सापडत नाही. तिला शोधायचं सोडून मी इकडे आलोय. तिचा फोन तिला बघितलं का तुम्ही? माझी बहिणीला बघितलं का सरपंच तुम्ही? हो देशमुख, माझी बहीण दिसते का तुम्हाला कुठे या उत्सवामध्ये इकडे? फुलाबाई, माझ्या बहिणीला पाहिलं का तुम्ही? साहेब 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 इकडे शांत व्हा. साहेब असं पण असू शकतं ना की आर्याताई घरी गेले असतील. तुम्ही काळजी करू नका. कशी काळजी करू नको? बहीण गायब आहे, माझी एकुलती एक बहीण गायब आहे, सापडत नाही. साहेब तसं नाही, पण असं पण असू शकतं ना की ते काल रातच्याला उत्सवाला आले असतील आणि तुम्हाला घाबरून परत घरी गेले असतील. नाही घरी तर जाणारच आहे मी, पण माझी बहीण जर घरी नाही सापडली ना, तुमच्यातल्या एकालाही सोडणार नाही. उत्सवाला परवानगी नव्हती तरी तुम्ही उत्सव साजरा केला. त्या उत्सवाला ती आली होती, तेव्हापासून ती गायब आहे. तुम्ही आज जबाबदार त्याला. कायद्याने मी तुमचं रक्षण करायला बांधिलंय, पण माझ्या कुटुंबाचं रक्षणही मला केलं पाहिजे ना. तुमच्या या उत्सवाच्या उन्मादामुळे जर माझ्या बहिणीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, सगळ्या गावाला आग लावून टाकेन मी. हे तर त्या आर्याच्या बॉडी जवळ होते. यांनी एवढ्या लवकर कशी त्या बॉडीची विल्हेवाट लावली? कसे रमता हो तुम्ही एवढे उत्साह? केवढा उन्माद आहे. माणसांचे जीव जातात, कुणाला काही खबर लागत नाही. हे मानाचे मुखोटे होते ना, मग हेच कसे मरून पडले तिथे? हेच इथं मरून पडलेत. मग मिरवणुकीमध्ये मुखोटे घालून कोण नाचत होतं? कोण नाचत होतं म्हणजे? आम्हाला काय माहित कधी खून झाला ते? आम्हाला कसं कळणार? अरे समजा झाल्यावर मी झालं असेल की नाही? एवढं सोपं नाही. दोन बायकावले देशमुख, दोन माणसं मेलीत, दोन माणसांचे खून झाले, दोन जीव गेले. म्हणजे गावातले सगळे नव्हते मिरवणुकीमध्ये, म्हणजे गावातल्याच कोणाच तरी एक काम आहे. साहेब तुम्हाला काय वाटतं कोण असावं ते? कळेल, लवकरच कळेल. सगळ्यांना कळेल.